अजिबात कसलाच व्याप नाही, कसलीच खटपट नाही. एकदम सोप्या पद्धतीने चिकामध्ये गाठी न होता एकट्या व्यक्तीला पण हे मस्त असा चीक बनवता येईल अशा पद्धतीने एकदम एकसारख्या पांढऱ्या शुभ्र अशा आज आपण तांदळाच्या कुरडया पाहणार आहोत. गव्हाच्या कुरडयाचा बरंच व्याप असतं, चीक काढायला जमत नाही. तर रव्याच्या कुरडया पण थोड्याशा सोप्याच आहेत, तर तांदळाच्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतात. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने तांदळाच्या कुरडया कशा बनवायच्या त्या पाहूयात. अशा सोप्या पद्धतीने उन्हाळी वाळवणाचे पदार्थ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात. एका पाटीमध्ये मी 1-1.5 किलो तांदूळ 5 दिवस भिजत घातले होते, म्हणजे 4 दिवस भिजत घालायचे किंवा डब्यामध्ये भिजत घातले तरी पण चालतील. आणि 5व्या दिवशी हे तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. तांदळामधील फक्त हलक्या हाताने तांदूळ धुवून रोज सकाळी त्यामधील पाणी बदलायचं. जसं आपण गव्हाला करतो सेम तसंच. अगोदरचं जे पाणी असतं ते काढून टाकायचं आणि दुसरं पाणी ओतून ठेवायचं. आणि 5व्या दिवशी हे तांदूळ आपल्याला परत एकदा हलक्या हाताने धुवून घ्यायचं. आणि हे ओलं तांदूळ मिक्सरमध्ये जसं आपण इडलीचं डोश्याचं पीठ वाटतो ना, तसंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गिरणीतून दळून आणायचं असेल तर 5व्या दिवशी हे तांदूळ पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती सुकवायला ठेवायचे फॅनखाली. फॅनखाली पूर्णपणे हे तांदूळ वाळल्यावरती आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहेत. जे कोरडं पीठ असतं ते ज्या दिवशी कुरडया बनवायचे असतात ना, त्या दिवशी लगेचच भिजवायचं आणि लगेचच चीक हाटायला घेतलं तरी चालतं. किंवा कोरडं पीठ आदल्या दिवशी भिजत ठेवून वरचं पाणी काढून दुसऱ्या दिवशी चीक त्याचं घेऊन कुरडया बनवल्या तरी पण चालतं. कोरड्या पिठाच्या पण छान अशा कुरडया येतात, पण मिक्सरवरती असं जर चीक बनवलं तर बराचसा व्याप वाचतो आपला तांदूळ वाळवायचा, दळून आणायचा. त्यामुळे असं आपण तांदूळ घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं. तांदूळ भिजल्यामुळे पटकन वाटलं जातं. जसं आपण इडली डोश्यासाठी पीठ वाटतो ना, तसंच बारीक आपल्याला वाटायचं आहे. इडलीला जसं आपण पीठ बनवतो तसं पीठ आपल्याला बनवायचं आहे. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं आहे. एका डब्यामध्ये आपल्याला पीठ ओतून घ्यायचं किंवा हवाबंद डब्यामध्ये ओतायचं किंवा पातेल्यामध्ये ओतलं तरी पण चालेल. ज्या डब्यामध्ये मी तांदूळ भिजत घातले होते तर त्याच डब्यामध्ये मी चीक काढून घेतला आहे. साधारण 1.5 किलो तांदूळ होते हे. आता परत हे चीक सगळं एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला आता भरपूर सारं पाणी ओतून ठेवायचं आहे. जशी गव्हाची प्रोसेस असते तशीच याची असते, फक्त गव्हाच्या ह्याला चीक काढावं लागतो आणि हे फक्त तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे असतात. जुने तांदूळ असतील तर आणखीन पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या कुरडया होतात. तांदूळ भिजल्यामुळे मस्त पांढऱ्या शुभ्र होतात आणि कमी व्यापामध्ये होतात आणि खायला पण एकदम मस्त टेस्टी लागतात. मी पाणी ओतून घेतलं आहे. रात्रभर आता यावरती झाकण ठेवायचं आहे. पांढऱ्या शुभ्र कुरडया होण्यासाठी मी छोटासा तुरटीचा तुकडा घेतलाय, तो टाकूयात. तुरटीमुळे चीक आपला पण चांगला होतो आणि जे पाणी असतं ते वरती येतं. रात्रभर असं झाकण ठेवूयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यावरची झाकण काढूयात. वरती फक्त पाणी आलंय आणि आपला जो चीक आहे तो खाली जाऊन बसलाय. आता हा डब्बा न हलवता वरती जे पाणी आलंय ना, ते पाणी आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. डबा जास्त हलवायचा नाही. वरचं जे पाणी असतं ते वरचं पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपला चीक असतो तो चीक आपला खाली राहतो. मस्त होतात ह्या तांदळाच्या कुरडया. 6 ते 7 वर्ष झालं मी बनवते. खायला पण एकदम टेस्टी लागतात आणि सोपी प्रोसेस आहे. एकट्या व्यक्तीला पण बनवता येईल, इतकी सोपी आहे ही प्रोसेस. तर वरचं जेवढं पाणी आपल्याला आहे तेवढं काढून घ्यायचं. जेवढं शक्य होतं तेवढं काढायचं. तुरटी नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण तुरटीमुळे एकदम पांढरा शुभ्र आपला चीक तयार होतो. जेवढं पाणी होतं मी तेवढं पाणी काढून घेतलं आहे. आता आपण हे चीक मोजून घ्यायचं आहे. सर्व चीक पळीच्या मदतीने एकसारखं मिक्स करून घेऊयात. खालच्या बाजूला चीक डब्याला चिकटला जातो, त्यामुळे सगळा एकसारखा आपल्याला करून घ्यायचा आहे. मस्त पांढरा शुभ्र आपला चीक दिसतोय ना. एका भांड्याने मोजून घ्यायचं, पातेल्याने किंवा डब्याने आपल्याला हे चीक मोजून घ्यायचं आहे. त्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. मस्त असा हा आपला चीक मी सगळा मिक्स करून घेतला. गव्हाचा जो चीक असतो ना तो थोडासा चिकट असतो. पातेल्याला भरपूर असा चिकटतो, लवकर निघत नाही, पण तांदळाचा पटकन निघतो. एक मोठं पातेलं आणि एक मोठी वाटी असं एवढं चीक झालं आहे आपलं. तर एका पातेल्याने 2 पातेले पाणी आणि जे वाटी होती त्या वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा आपला चीक आहे त्याच्यात डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जर जुना तांदूळ असेल तर आणि नवीन तांदूळ असेल तर 1.5 पट पाणी लागतं. माझ्याकडे हा जुना तांदूळ आहे त्यामुळे 2 पट पाणी घेतलं आहे मी. 2 पट पाणी मी गरम करून घेतलं आहे. त्यातील थोडंसं पाणी बाजूला काढूयात. जर आवश्यकता वाटलीच तर मग वरून ओतूयात. आणि हे जे पातेल्यातील पाणी आहे ते दुसऱ्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं.
आपलं आता पातेल्यातील पाणी गरम झालं आहे. चवीनुसार मीठ घालूयात. मला 1.5 किलो तांदळासाठी पोह्याच्या चमच्याने 7 ते 8 चमचे मीठ लागलं. मीठ आपल्या अंदाजाने घालायचं. सुरुवातीला कमी घालायचं. जर कमी वाटलं मीठ तर वरून परत घेऊ शकतो. आता पाणी आपलं गरम झाले, उकळी आले. जे चीक होतं ते एकसारखं पटकन ओतून घ्यायचं, कारण चीक घातल्यामुळे आपलं पाणी संपूर्ण थंड होतं, त्यामुळे गाठी लगेचच होत नाहीत. मी पटकन असं एकसारखं चीक ओतून घेतलं. त्याच डब्यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी ओतूयात आणि परत मिक्स करून ओतून घेऊयात. जी लाकडाची वस्तू असते आपल्याकडे, लाकडाचं लाटणं किंवा जो चाटू म्हणतात, काही ठिकाणी डाव म्हणतात, तर त्यानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा. सतत हे पीठ एकसारखं होईपर्यंत आपल्याला ह्या लाटण्याच्या मदतीने मिक्स करत राहायचं आहे. आपल्या चॅनलवरती मी गऱ्याच्या पण कुरड्या दाखवणार आहे आणि गव्हाच्या पण. त्यापैकी तुम्हाला कोणत्या आवडतील त्या करू शकता. आता सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं, असंच ठेवायचं नाही. आपलं चीक थोडंसं घट्ट झालं आहे 1-5 मिनिटांनी. जोपर्यंत आपलं चीक शिजत राहत आहे तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आणि यामधील गाठी निघून गेल्यावर, पीठ एकसारखं झाल्यावर मग गॅस बारीक करायचा आहे. फक्त चीक बनवताना कोणीतरी व्यक्ती सोबत असायला हवी, कारण चीक भरपूर गरम असतं, चटका लागू शकतो. आणि जर पीठ जास्त वाटतंय आणि चीक आपल्याला हाटता येत नाही असं वाटलं तर 2 वेळेस चीक बनवलं तरी चालेल. मी शेजारच्या ताईंना बोलवलं आणि त्यांनी पातेलं धरून असं मिक्स केलं. दोघींनी थोडं थोडं असं पातेलं धरून मिक्स केलं. 1-5 मिनिटे मिक्स करायचं, गाठी फोडून घ्यायच्या, झाकण ठेवायचं, परत 10 मिनिटांनी परत मिक्स करायचं. असं करून मी अर्धा तास ते 35 मिनिटे हे पीठ छान असं शिजवून घेतलंय. पातेल्यापासून पीठ वेगळं व्हायला लागलं की समजायचं आपलं पीठ शिजलंय. आणि एक कुरडई टाकून पाहायची आणि 5 मिनिटांनी थंड झाल्यावर अशी पलटी करून पाहायची. आपलं चीक शिजलंय असं समजायचं. पातेल्याच्या कडापासून हे पीठ आपलं बाजूला झालंय. तर आता ह्या स्टेजला आपलं पीठ शिजलंय. कडा वेगळ्या होत आहेत पातेल्यापासून आणि एकसारखं पीठ शिजलं गेले, गाठी अजिबात झाल्या नाहीत आणि पिठावरती शाईन आले. आता यामधील थोडंसं पीठ घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि छान अशा कुरड्या करून घ्यायच्या. आता अपार्टमेंटमध्ये तर टेरेस भरपूर वरती असतं आणि घरी जर लहान मुलं असतील तर टेरेसवर जायला थोडीशी भीती वाटते. त्यामुळे मी गॅलरीमध्येच असं जागा रिकामी करून खाली एक कागद कट केला आहे आणि वरती प्लॅस्टिकचा कागद. गॅलरीच्या साईजने मी कट करून गॅलरीमध्येच ऊन येत आहे त्यामुळे कुरड्या घातल्या आहेत. कारण टेरेसवरती पण भरपूर कबूतर असतात आणि भरपूर जर उंच टेरेस असेल तर थोडीशी भीती वाटते घरी लहान मुलं असतील तर. आणि तुमच्या घरी जर अशी गॅलरी असेल, अपार्टमेंटमध्ये राहत असाल, तर अशा पद्धतीने कागद कट करून ऊन येत असेल तर नक्कीच कुरड्या करू शकता. कारण गॅलरीमध्ये पण चांगल्या कुरड्या वाळल्या जातात. साधारण 3 ते 4 दिवस लागतात कुरड्या खडखडीत वाळून डब्यामध्ये जाण्यासाठी. अर्ध्या कुरड्या मी करून घेतल्या आहेत, बाकीच्या राहिलेल्या पण मी सगळ्या कुरड्या करून घेते. अशी मी जागा रिकामी करून घेतली आणि सगळ्या कुरड्या इथं घालून घेतल्या आहेत. मस्त अशा आपल्या कुरड्या आल्या, एकही कुरडी तुटली नाही आणि सगळे एकसारखे आले आहेत. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत. याची एक बाजू वाळली की दुसऱ्या बाजूने पलटी करायची आणि परत वाळवून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी एक बाजू वाळली आणि एक बाजू ओली आहे, त्यामुळे मी परत 2 दिवस छान असं ऊन देऊन ह्या कुरड्या वाळवून घेणार आहे. सगळ्या बाजूनी एकसारख्या अशा कुरड्या छान झाल्या आहेत आणि एकही कुरड्या आपली तुटली नाही. 1.5 किलो तांदळामध्ये आपल्या एवढ्या कुरड्या तयार झाल्या आणि सगळ्या एकसारख्या झाल्यात, अजिबात तुटल्या नाहीत. पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झाल्या. फक्त चीक बनवताना गाठी नाही झाल्या आणि चीक जर चांगला आपण शिजवलेला असेल तर तांदळाच्या, गव्हाच्या किंवा रव्याच्या पण कुरड्या अजिबात तुटत नाहीत, एकसारख्या येतात. फक्त चीक बनवताना थोडीशी कसरत लागते, एवढंच काही ते. आपण तळून पाहूयात. तेल मी गरम करून घेतलं आहे. यामध्ये थोडाही मी पापडखार घातला नाही. मस्त कुरडी आपली चौपट फुलली आहे. पापडखार जर घातला तर सुरुवातीला 2-3 महिने कुरडी छान लागते खाण्यासाठी आणि नंतर वेगळी टेस्ट येते त्याची. त्यामुळे कुरड्यांमध्ये तर कधीच पापडखार घालायचं नाही. आवडत असेल तर खसखस घालू शकता. मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झाल्याने एकदम छान फुलत आहेत. सोपी प्रोसेस आहे. 1 किलो तांदूळ घेतला तर एका व्यक्तीला हे पीठ आरामात हाटता येतं. जेवढं आपण चीक घेतो त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं, थोडंसं बाजूला काढून ठेवायचं. नंतर अंदाजाने जर आपल्याला वाटलं तर पाणी आपण मिक्स करायचं. मस्त अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झाल्या. वाळवणातील प्रकारामधील हा आपला पहिला प्रकार तांदळाच्या कुरड्या तयार झाल्या. सोपी प्रोसेस आहे, घरी नक्की ट्राय करून पहा.
टेरेसवरती जर जाता येत नसेल, जागा नसेल, तर गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येत असेल तरी पण ह्या कुरड्या आरामात वाळतात. एकदम 4 पट फुलणाऱ्या आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या 2 वर्ष टिकणाऱ्या तयार झाल्या. 2 ते 3 वर्ष तरी आरामातच टिकतात आणि मस्त लागतात खाण्यासाठी. दाताला अजिबात चिकटत नाहीत आणि 4 ते 5 दिवस तांदूळ भिजवल्यामुळे छान असा आंबूसपणा पण येतो या कुरड्यांना. नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने तांदळाच्या कुरड्या नक्की ट्राय करा. गव्हाच्या किंवा गऱ्याच्या कुरड्या हव्या असतील तर तशा पण मला कमेंटमध्ये सांगा. त्या पण मी कुरड्या बनवून दाखवेन. गऱ्याच्या पण कुरड्या एकदम सोपी प्रोसेस आहे. इतकी छोटी कुरडी आपली इतकी मोठी झाली आहे तळून. नक्की ट्राय करा. हा तांदळाच्या कुरड्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्ही पण या अगोदर बनवल्या आहेत का मला नक्की सांगा. थोडी जरी आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.